आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्ये पॉवर्ड बाय चिंग्स सिक्रेट मध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. मध्यंतरीचा एक किस्सा तुमच्याबरोबर शेअर करतो. आमचं एक गेट टुगेदर झालं, म्हणजे आमचे कॉलेजचे मित्रमंडळी सगळे भेटले. संध्याकाळी आम्ही डिनर तयार केलं सगळ्यांनी मिळून, एन्जॉय केलं. त्याच्यानंतर गप्पा गोष्टींचा कार्यक्रम असतो ना, तसे सगळे बसले. तर आम्ही ठरवलं की प्रत्येकाने काहीतरी परफॉर्म करायचं, काहीतरी करायचं. तर कोणी गाणं म्हटलं, कोणी कविता म्हटल्या, कोणी डान्स केला. तर मला पण म्हटलं कोणी की तू काय करणार आहेस. तर मी म्हटलं मी एक काम करतो, मी एक शेर म्हणतो. ते म्हटले म्हण. तर माझा शेर असा होता, एक बेवफा की याद में मैंने जाम उठा लिया, एक बेवफा की याद में मैंने जाम उठा लिया, फिर लगाया ब्रेड पे और फटाफट खा लिया. मी त्याला म्हटलं की सगळेच आशिक काही पिणारे नसतात बाबा, काही खाणारे पण असतात आणि काही तर फक्त खाण्यासाठी जगणारे पण असतात आणि खाण्यामध्ये इंटरेस्ट घेणारे असतात, जसं की मी. खाणं गोष्टच इतकी इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये एकतर मूलभूत गरज आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यात क्रिएटिव्हिटी किती आहे, जेवढी करावी तेवढी थोडी आहे. त्याच्यामुळे खाण्यासंबंधीचं काही असलं तर आपला इंटरेस्ट 100% असतो. मंडळी, आजच्या पण रेसिपीज खूप इंटरेस्टिंग, खूप चटपटीत, मस्त असणार आहेत बरं का. सुरुवात करायची का आजच्या रेसिपीजला? बाकी गप्पा गोष्टी आपल्या होणारच आहेत किचनमध्ये. चला तर मग किचनकडे. पहिली आपली रेसिपी आहे ती आपल्याला सगळ्यांना खूप आवडणारी आणि त्याचबरोबर त्याच्या नावाबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटतं अशी रेसिपी आहे. ती म्हणजे चिकन 65. हो, आणि त्याच्याबरोबर आपण करणार आहोत बेबीकॉर्न आणि मशरूम सॅलेड. आणि आपली दुसरी रेसिपी असणार आहे डिंगरी डोलमा. नाव वेगळं आहे, पण रेसिपी एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे. ही अवधी रेसिपी आहे. दोन्ही रेसिपी सोपी आणि खूप इंटरेस्टिंग आहेत. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, चिकन 65. लागणारं साहित्य आहे बोनलेस चिकन, आईसबर्ग लेट्यूस, रंगीत ढोबळ्या मिरच्या, बेबीकॉर्न, मशरूम्स, चेरी टोमॅटो, अंड, कांदा, काळी मिरी पूड, करी लिव्स, लिंबू, नंतर चिली फ्लेक्स घेतले आपण, आलं आणि लसूणाची पेस्ट, हिरव्या मिरच्या, मोहरीची पेस्ट, लसूण, मध आणि मीठ. आणि या रेसिपीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे चिंग्स सिक्रेट चिकन 65 मिरॅकल मसाला. तो आपण वापरणार आहोत. आणि ॲक्च्युली चिकन 65 करायला तुम्ही बघाल खूप कमी स्टेप्स आहेत आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही, कारण की आपण इथे वापरणार आहोत चिंग्स सिक्रेट चिकन 65 मसाला हा वापरतोय आपण. तर सगळ्यात आधी आपल्याला चिकन घ्यायचं आहे. चिकनला आपण आलं लसणाची पेस्ट आहे ती लावणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. जर थोडंसं तिखट जास्ती आवडत असेल आपल्याला, तिखट अजून करायचं असेल तर थोडीशी हिरवी मिरची आपल्याला टाकता येईल. आलं लसूण लावून हिरवी मिरची आपण टाकलेली आहे, त्याला मॅरिनेट करून घेतलेलं आहे. ही झाली पहिली स्टेप. आता आपल्याला अंड घ्यायचं आहे, त्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे. अंड आपण फोडून फेटून घेऊया. आता आपल्याला घ्यायचा आहे हा चिंग्स सिक्रेट चिकन 65 मिरॅकल मसाला. आता याच्यामध्ये ऑलरेडी सगळे स्पायसेस ॲड केलेले आहेत, म्हणजे याच्यामध्ये आहेत. आता याच्यामध्ये क्लव्स, कार्डामम या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत टाकलेल्या, त्याच्यामुळे वेगळं आपल्याला टाकायची जरूरत नाही आहेत. चिलीपासनं तर इथे सगळ्या गोष्टी. आणि मुख्य म्हणजे याच्यात थिकनिंग जे लागतं आपल्याला, क्रिस्पी होतात ना चिकन 65 फ्राय केल्यानंतर. तर चिकन फ्राय केल्यानंतर क्रिस्पी होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, कॉर्नफ्लॉवर
आणि थोडंसं फ्लावर वगैरे या सगळ्या गोष्टी यात टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे डोक्याला काही टेन्शन नाही. फक्त हा मसाला टाकायचा आहे आणि आपल्याला फ्राय करायचं आहे. ते आपण टाकलेलं आहे आणि आता आपण एक अंड टाकणार आहोत. बस, व्हेरी इझी, खूप इझी आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे. आणि आपले जे कढीपत्ता आहे, करी लिव्ज आहेत, ते आपण थोडेसे चॉप करूया. तर आता हे आपण मगाशी म्हटलं की चिकन 65 काय आहे, म्हणजे हे बऱ्याच वेळा मला विचारतात की याचं नाव असं वेगळं कसं काय. तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी बऱ्याच याच्या स्टोरीज आहेत ॲक्च्युली चिकन 65च्या. कोणी म्हणतं की पहिले 65 घटक त्यात असायचे म्हणून, किंवा कोणी म्हणतं की 65 दिवस फ्रीजमध्ये मॅरिनेट केलेलं चिकन. अशा बऱ्याचशा गोष्टी मी याच्याबद्दल ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पण मला जे वाटतं की एक म्हणजे जे ॲक्च्युली झालेलं आहे ते आता हे चेन्नईमध्ये ओरिजिन झालेलं याचं आहे. आणि एका रेस्टॉरंटमधला 65 नंबरचा हा आयटम होता. सो खूप पॉप्युलर होता की काय क्या चाहिए तो 65 नंबर का चिकन वो हमको चाहिए. तर असं करता करता त्याचं हे नाव पडलेलं चिकन 65. पण जे काय आहे ते एकदम अप्रतिम आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. ही झाली, ही दुसरी स्टेप आपली तयार झाली आहे. दुसरी स्टेप झालेली आहे आपली. आणि 5-10 मिनटानंतर तिसरी स्टेप काय आहे, फक्त गरमागरम तळायचं आहे. येस, रंग छान आलेला आहे. चिंग्स सिक्रेटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण करतो एक मस्त कुरकुरीत टेस्टी अशी रेसिपी चिकन 65. हो, त्याच्यासाठी आपण काय केलं आहे, चिकन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ग्रीन चिली टाकलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये चिंग्स सिक्रेट चिकन 65 मिराकल मसाला आपण टाकला आहे, नंतर अंड टाकलं आणि करी लिव्स म्हणजे कढीपत्ता थोडंसं चॉप करून टाकलेलं आहे आणि याला मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. आपल्याला 5-10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. आणि त्याच्यासोबत आपण सर्व करणार आहोत सॅलेड. सॅलेडसाठी आपण काय काय घेतलेलं आहे, इथे लेट्यूस घेतलेलं आहे आणि माझ्याकडे आहे काही मशरूम्स मी कट करणार आहे. धुवून घेतले आहेत मशरूम आणि आपण त्याला कट करून घेतोय. एका पॅनमध्ये इथे मी त्याला टॉस करून घेणार आहे. 2 चमचे 1.5 चमचा आपल्याला जस्ट ऑइल घ्यायचं आहे, तेल घ्यायचं आहे. ऑलिव्ह ऑइल असेल तर ऑलिव्ह ऑइल वापरा, नाहीतर साधं ऑइल. त्यात मी थोडा कांदा घेणार आहे. कांदा आणि या ढोबळ्या मिरच्या आहेत कापून घेतलेल्या, त्या मी टाकणार आहे. आणि एका बाजूला मला जे सॅलडचं मॅरिनेशन आहे, जे ड्रेसिंग आहे ते मला करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी घेणार आहे लिंबाचा रस, नंतर मी मध टाकणार आहे याच्यामध्ये, 1-1.5 चमचा मध, थोडंसं लसूण टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, थोडंसं किंचित. आणि मी इथे टाकणार आहे मशरूम्स, थोडी काळी मिरी पूड आणि चिली फ्लेक्स. आणि ही मोहरीची जी पेस्ट आहे हे सगळं मिक्स केलेलं आहे. त्याच्यात थोडंसं मी मीठ टाकणार आहे. बस, ड्रेसिंग आपलं हे तयार आहे. ड्रेसिंग तयार आहे आपलं आणि मशरूम्स पण शिजलेले आहेत. आता मी इथे गॅस बंद करतोय आणि आपण हे काढून घेऊया. आता आपण सो इंटरेस्टिंग पार्ट आहे आपला मेन. आता आपण हे तळून घेणार आहोत आणि अर्थात ही रेसिपी तयार असणार आहे. पण कधी कधी आम्ही रेस्टॉरंटमध्ये करताना त्याला टॉस पण करतो, म्हणजे थोडंसं तेलामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता अजून टाकून चिकन पण टॉस आम्ही करतो कधी कधी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही खूप मोठी सोय झाली आहे की चिंग्स सिक्रेट चिकन 65 मिराकल मसाला असल्यामुळे त्याच्यात सगळे घटक आहेत आणि टाकल्यानंतर रेसिपी हमखास खूप मस्तच होते. त्याच्यामुळे नो टेन्शन. आता मी काय करणार आहे, याच्यात तळून घेणार आहे. तेल गरम झालेलं आहे. हा मस्त रंग आलेला आहे आणि चिकन एकदम कुरकुरीत होतोय. तोपर्यंत मी इथे हे आपले जे लेटिव्स आहेत, लेटिव्सची पानं आहेत
आईसबर्ग लेट्यूस ती मी घेणार आहे. ही फक्त आपण थंड पाण्यात काढलेली आहेत म्हणजे ते क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात. बेबी कॉर्न्स आधी उकडून घेतलेले आहेत ते मी कट करून सॅलडवर टाकणार आहे. ते पण मी सॅलडवर टाकणार आहे वरती. बस वाह काय मस्त रंग आलाय. चिकन काढून घेऊ आपण आता. बस कुरकुरीत आणि मस्त झालेलं आहे. क्या बात आहे. वाह बस डिश तयार आहे आपली. ही जे ड्रेसिंग तयार केलं आहे आपण सॅलडचं ते मी वरती टाकणार आहे. कधी पार्टी असेल तर और क्या चाहिए. मस्त तयार आहे आपला चिंग्स सिक्रेट चिकन 65 मिरॅकल मसाला. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिंग्स सिक्रेट चिकन 65 मिरॅकल मसाला. चिकन 65 बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकन, बेबी कॉर्न, रंगीत सिमला मिरची, कांदा, अंड, चेरी टोमॅटोज, मशरूम्स, कढीपत्ता, काळी मिरी पूड, लिंबाचा रस, चिली फ्लेक्स, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, मोहरीची पेस्ट, लसूण, मध, मीठ, आईसबर्ग लेट्यूस. चिंग्स सिक्रेट चिकन 65 मिरॅकल मसाला. कृती: एका बाउलमध्ये चिकन घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, चिंग्स सिक्रेट चिकन 65 मिरॅकल मसाला आणि फेटलेलं अंड घालून मिश्रण 5 ते 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करून घ्यावं. मॅरिनेट केलेलं चिकन 65 गरम तेलामध्ये तळून घ्यावं. मशरूमचे तुकडे करून घ्यावे. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, रंगीत सिमला मिरच्यांचे तुकडे, लसूण आणि मशरूमचे तुकडे घालून सॅलड परतून घ्यावं. एका बाउलमध्ये 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस, काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स, मोहरीची पेस्ट आणि मीठ घालून सॅलड ड्रेसिंग तयार करावं. प्लेटमध्ये आईसबर्ग लेट्यूसची पानं अरेंज करून त्यावर बेबी कॉर्नचे तुकडे आणि मशरूमचं सॅलड घालावं. एका बाजूला तळलेलं चिकन 65 घालावं आणि वरून सॅलड ड्रेसिंग घालून डिश सर्व्ह करावी. आपण मस्त कुरकुरीत चिकन 65 ची रेसिपी बघितली. आता आपण पुढची रेसिपी बघूया. डिंगरी डोलमाज. म्हणजे ही अवधी रेसिपी आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे डिंगरी म्हणजे मशरूम्सपासून बनते ही मशरूम आणि डोलमाज म्हणजे आता त्याच्यामध्ये शहाजिराचा फ्लेवर असलेली रेसिपी आहे. त्याच्यामध्ये पनीर आहे. पनीर मशरूम याचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याला शहाजिराचा तडका आहे एकदम. कारण की शहाजिरामुळे त्याला एक वेगळी टेस्ट येते आणि ते फार महत्त्वाचा याच्यातला घटक आहे तो. सगळ्यात आधी आपण रेसिपीचे जर लागणारं साहित्य ते आधी बघूया. लागणारं साहित्य मशरूम्स, ढोबळी मिरची, पनीर, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण, तळलेल्या कांद्याची पेस्ट, शहाजिरे, जिरेपूड, हिरवी मिरची, गरम मसाला, धणेपूड, आलं, तूप, हळद, लाल तिखट आणि मीठ हे आपण साहित्य घेतलेलं आहे. पनीर आपण ग्रेट पण करून घेऊ शकतो किंवा हाताने जस्ट कुस्करून घेतलेलं आहे पनीर. आणि हे असं ग्रेव्ही खूप नाही आहे या डिशला. ही अशी लटपटा ज्याला म्हणू आपण तशी आहे. एकदम लिक्विड पण नाही आणि एकदम ड्राय पण नाही. असं मीडियम कन्सिस्टन्सी याची असलेली अशी रेसिपी आहे. आणि सगळ्यात आधी आपल्याला मशरूम्स कट करून घ्यायचे आहेत. मशरूम्स आपण घेणार आहोत आणि त्याला कट करणार आहोत. अवधी जे खानसामे आहेत त्यांनी खूप ग्रेट काम करून ठेवलेले आहेत. खूप छान छान रेसिपीज ॲक्च्युली करून ठेवलेल्या आहेत काही. माझी फेवरेट म्हणजे एक नरगिसी कोफ्ता म्हणून. ती पण म्हणजे काय असतं की लॅम मीन्स म्हणजे आपलं मटन मीन्स घ्यायचं असतं आणि उकडून घेतलेलं अंडं त्याच्यावरती त्याचं मटन मीन्सचं कोटिंग असतं. चिकनचं पण करता येईल. तर आता हे नरगिसी कोफ्ता म्हणजे नाव कसं आलं असेल की हे डोळ्यासारखं दिसतं. ते एक कापल्यानंतर आतमध्ये डोळ्यासारखं दिसतं म्हणून तर नाव तसं त्यांनी ठेवलेलं आहे. तर अशा खूप काही गोष्टी क्रिएट झालेल्या आहेत. पहिले मशरूम्स आपण कट करून घेतलेले आहेत.
आणि आता मी बाकीच्या गोष्टी करणार आहेत. इथे सिमला मिरची पण कट केलेली आहे. इथे मी तळलेल्या कांद्याची पेस्ट वापरतो, त्याच्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येणार आहे. आपण बघितलं मशरूम आपण कट करून घेतलेले आहेत आणि बाकीचं साहित्य माझ्याकडे इथे रेडी आहे. इथे मी ही जी रेसिपी आहे ही तुपामध्ये करणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं ही रिच अशी रेसिपी, अवधी रेसिपी आहे, त्याच्यामुळे थोडंसं रिचनेस त्याला असणार आहे. तर आपण तुपाचा वापर करणार आहोत आणि इथे मी दोन पॅन इथे गरम करायला ठेवलेले आहेत. असं मी तूप इथे गरम करणार आहे. या पॅनमध्ये मी मशरूम्स थोडं शॅलो फ्राय करणार आहे, परतून घेणार आहे एका बाजूला. आणि या ठिकाणी आपण तूप गरम करून याच्यामध्ये शहाजिरा घालू. पहिले सगळ्यात आधी शहाजिरे घालू आपण. एक मी बघितलं की आपले भारतामध्ये जो मसाल्यांचा खजाना आहे तसा कुठेच वर्ल्ड वाईड तेवढी अवेलेबिलिटी नाही आहे. आणि कितीतरी व्हरायटी आहे मसाल्यांची आणि प्रत्येक मसाल्याचा फ्लेवर वेगळा आणि त्याचं जी हे आहे म्हणजे एखादं जरी इन्ग्रेडियंट टाकल्यानंतर जो फ्लेवर येतो डिशला, ती एक युनिक गोष्ट आहे की इंडियन कुकिंगमध्ये आहे ती. कधी शहाजिराचा वापर करतो आपण, कधी फक्त जिऱ्याचा, कधी हिंगाचा वापर. प्रत्येक स्पाइस वेगळा आणि त्याच्यामधनं निर्माण होणारा फ्लेवर तो खूप युनिक आणि खूप वेगळा आहे. शहाजिराचा मला फ्लेवर यायला लागला आता छान. आता मी इथे हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या टाकणार आहे. सगळ्यात आधी आपण थोडंसं हे जे बारीक चिरलेलं लसूण आहे ते टाकू आणि थोडंसं आलं. वा, हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा कांदा. आता ही डिंगरी डोलमा आहे, त्याच्यामुळे मशरूम हा एक घटक, त्यातला महत्त्वाचा घटक आहे. पण ज्याला मशरूम नसतील आवडत त्यांनी समजा मसाला असाच केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर बेबीकॉर्न टाकायचे असतील तर ते तुम्ही टाका, बेबीकॉर्न्स टाका याच्यामध्ये, किंवा दुसरी कुठली भाजी टाकायची असेल, गाजर, ग्रीन पीस टाका, तसंही करता येईल. कॉर्न्स पण छान लागतील याच्यामध्ये. आता मी यात टाकणार आहे टोमॅटोच्या आधी आपण टाकूया सिमला मिरची. येस, मी मशरूम वेगळे का करतोय, कारण की मला त्याला थोडासा असा ब्राउनिश कलर द्यायचा आहे त्याला, आणि असे वेगळे त्याच्यामुळे या डिशला टेस्ट जास्ती छान लागेल मशरूम. बस इथे मी गॅस बंद करतोय. आता रंग त्याला आलेला आहे छान. आता हे जे ड्राय स्पायसेस आहे ते मी यात टाकणार आहे. हळद टाकली आहे, धणेपूड अर्धा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, एक पाव चमचा गरम मसाला आणि लाल तिखट. आता मी टाकणार आहे 1 टोमॅटो बारीक चिरलेला. सही होणार आहे, मस्त होणार आहे डिश. आता तळलेल्या कांद्याची पेस्ट आपल्याला 2 चमचे टाकायची आहे. तर ही कशासाठी टाकतोय, इथं 2 याच्यामध्ये पर्पज आहे की थोडासा थिकनेससाठी ग्रेव्हीच्या, आणि टेस्ट पण छान लागेल. थोडंसं मी पाणी टाकणार आहे. मसाला मस्त शिजला आहे. आता टोमॅटो जसे जसे गळतील तसं त्याला थिकनेस पण येईल आणि टोमॅटोची टेस्ट मस्त उतरेल ग्रेव्हीमध्ये. सगळ्याचा फ्लेवर खूप मस्त येतो आणि शहाजिऱ्याचा पण फ्लेवर एक वेगळा येणार आहे, टेस्ट वेगळी येणार आहे. क्या बात आहे, मस्त. आता टाकणार आहेत आपण मीठ. आता टाकायचं आहे आपल्याला पनीर याच्यामध्ये. हातानेच त्याला क्रश केलेलं आहे पनीरला, ते टाकतोय आपण. आणि हे मशरूम्स. वा, कलरफुल आणि मस्त डिश झाली आहे. याच्यासोबत नान मस्त लागेल किंवा पराठे, तवा पराठा पण खूप मस्त लागेल. आणि आता टाकायचे कोथिंबीर. वा, मीठ वगैरे काय बघूया जरा.
मीठ वगैरे एकदम मस्त आहे आणि याला शहाजिराचा फ्लेवर पण खूप छान आलेला आहे. डिश आपली तयार आहे, डिंगरी डोलमा. मी ही सर्विंग बोलमध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. डिंगरी डोलमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मशरूम्स, सिमला मिरची, कुस्करलेलं पनीर, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण, तळलेल्या कांद्याची पेस्ट, जिरेपूड, शाही जिरं, हिरवी मिरची, गरम मसाला, धणेपूड, आलं, तूप, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम मशरूमचे तुकडे करून घ्यावेत. फ्रायपॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये हे मशरूमचे तुकडे परतून घ्यावेत. दुसऱ्या फ्रायपॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये शाही जिरं, लसूण, आलं, हिरवी मिरची, कांदा, सिमला मिरची, हळद, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा गरम मसाला, तिखट, बारीक चिरलेला टोमॅटो, कांद्याची पेस्ट, पाणी, मीठ, कुस्करलेलं पनीर, परतून घेतलेले मशरूमचे तुकडे आणि कोथिंबीर घालून मिश्रण वाफवून घ्यावं. हे वाफवलेलं मिश्रण एका बाउल मध्ये काढून डिश सर्व्ह करावी. बऱ्याच वेळा आपल्या बघण्यात येतं की कधी कधी वेट लॉससाठी एकदम भयंकर एखादा डाएट प्लॅन केला जातो आणि तो करता करता आपली तब्येतच खराब होते बऱ्याच वेळा. पण मला कसं कुठेतरी हे वाटतं की बॅलन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. चटपटीत आणि मस्त रेसिपी खायला हरकत नाही, पण फक्त आपण किती खातोय ते महत्त्वाचं आहे. कुठेतरी तो बॅलन्स असेल तर मस्त सगळं टेस्ट करायला काहीच हरकत नाही, है ना. तर मंडळी, आज आपण ज्या रेसिपीज केल्या होत्या त्याच्यामध्ये आपण केली होती की चिंग सिक्रेट चिकन 65 मिरॅकल मसाला वापरून आपण चिकन 65ची रेसिपी केली आणि त्याचबरोबर डिंगरी डोलमा रेसिपी केली आपण. या दोन्ही रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय आउट करा आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आता एपिसोड संपायची वेळ झाली आहे आणि याच्यावर मी मस्त ताव मारणार आहे. नो वरीज, आपली पुढच्या आठवड्यामध्ये परत भेट होणार आहे आणि 2 आणखीन इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन मी तुम्हाला परत भेटणार आहे. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी नवी विचल्या ह्या तुम्हासाठी